मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं। मनोज जरांगे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषणाला बसलेत। मुख्यमंत्र्यांच्या मनात मराठा विरोधी राग असेल तर ते आरक्षण देणार नाहीत अशी टीका मनोज जरांगेंनी केली। तर समाजाला फसवून मनोज जरांगेंची उपोषणाची नौटंकी कशासाठी सुरू आहे असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला। देवेंद्र फडणवीस एवढी सोडाच्या भावनेनं, आकाशाच्या भावनेनं, द्वेषाच्या भावनेनं का वागतायत? का मराठ्यांचे लोक गोरगरीब संपवायचे या भावनेतून का वागतायत? का वागत नाहीत? हे क्लिअर होणार। आरक्षण दिलं किंवा गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न जर सोडवले तर त्यांच्या मनात राग नाही, आणि नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि सूड इतका का आहे? या प्रश्नाचं उत्तर राज्यातल्या जनतेला या आंदोलनातून मिळणार आहे। समाजाला गंडवून, समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी, हा प्रश्न माझा मनोज जरांगे पाटलांना आहे। काय देवेंद्रजींनी केलं नाही आणि देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय काय केलं हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू, म्हणजे ही तुमची नौटंकी आणि तुमच्या आकाचे आदेश काय या राज्याला अस्थिर करण्याचे आहेत का हे लोकांसमोर येईल। आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे जनतेला माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।